प्रणाली मूव्हीज प्रोडक्शनचा रिवणा वैली हा चित्रपट 8 एप्रिलपासून प्रदर्शित होतोय आणि त्याचे दिग्दर्शक डॉक्टर दिनेश कुमार कदम आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. कदम साहेब, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. खरोखरच हा चित्रपट जो आहे तो आम्ही प्रोमो जेव्हा पाहतो तेव्हा विशेष आम्हाला भावतो, कारण एक वेगळं कथानक आपल्याला दिसतं आणि ती मूळ आहे की कशा पद्धतीचं कथानक आहे, कोणत्या गोष्टींवरती रिवणावाली चित्रपट आधारलेला आहे. आणि मुळामध्ये नावापासूनच एक आपल्याला उत्कंठा आहे की रिवणावाली म्हणजे काय, इथपासून याची सुरुवात आपल्याला करावी लागेल. आणि एक वेगळेपण कथानक कशा पद्धतीचं या चित्रपटाचं आहे. आपण आत्ता म्हणालात त्याप्रमाणे चित्रपटाचं जे शीर्षक आहे रिवणा वायली, आमच्या ग्रामीण भाषेत रिवण म्हणजे रिंगण, वर्तुळ, सर्कल, आणि वायली म्हणजे वेगळं, त्याच्यापासून लांब किंवा त्याच्या बाहेर. तर या ज्या समाजाच्या चाली, रीती, रूढी, परंपरा आहेत, या सगळ्याच्या बाहेर जाणाऱ्या एका बंडखोर ग्रामीण भागातल्या मुलीची ही कथा आहे. एक जे आपण कथानकाचं एक वेगळेपण म्हणतो, मी आता हे जे ट्रेंड सगळे आपले येतात मराठी चित्रपटामध्ये, जे वास्तववादी अशा पद्धतीचे सगळे विषय आपल्यासमोर येत आहेत मराठीमध्ये. आपण पाहतो झुंड असेल किंवा त्याच्या आधीचा सैराट असेल किंवा यापूर्वीचे देखील आपल्याला चित्रपट जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतात तेव्हा त्याचं एक वास्तववादी दाखवण्याचा, समाजातलं जे वास्तव ते प्रयत्न होत असतो. तेव्हा रिवणा वायलीमधून नेमका समाजाला काय संदेश द्यायचा आहे किंवा समाजातला कुठला ज्वलंत विषय हाताळण्यात आलेला आहे. हां, तर आपण या कथेच्या आशयाकडे जेव्हा जातो तेव्हा मला एक सांगावंसं वाटतं की सामाजिक स्वास्थ्य ज्या काही घटकांवरती अवलंबून असतं त्यात कुटुंब संस्था हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि कुटुंब संस्था ही विवाह संस्थेवर अवलंबून आहे. मग तो विवाह आंतरजातीय असेल, जातीय असेल, प्रेमविवाह असेल, कसा का असेल ना, पण त्या विवाहावरती कुटुंब संस्था अवलंबून आहे. आणि ही विवाह संस्था जेवढी घट्ट तेवढी कुटुंब संस्था घट्ट. पण हल्ली आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा या विवाह संस्थात परत पाठीमागच्या ज्या काय अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा आहेत याचं स्तोम माजवताना दिसलं जातं. आणि विशेष करून ज्या वेळेला आमच्या या बहुजन समाजात मुलीचं लग्न ठरवणे एक अतिशय जिकिरीची गोष्ट होऊन गेली. कारण त्या पार्टीकडून असणाऱ्या अपेक्षा आणि ती अपेक्षाची पूर्तता करताना त्या मुलीच्या वडिलांची होणारी जी हेळसांड आहे ही अतिशय दयनीय आहे. आणि हा विषय घेऊन मी ज्यावेळेला निघतो त्यावेळेला रिवणावालीचं कथानक मी असंच सांगतो. त्यावेळेला मी रिवणावालीचं कथानक असं सांगतो की रिवणावाली ही एक ग्रामीण भागातल्या एका बंडखोर मुलीची कथा आहे की जी ग्रामीण भागातनं शहरी भागात येते. ती तिथं तिचं शिक्षण घेते आणि शिक्षण घेत असतानाच वयपरत्वे ती तिथं प्रेमातही पडते, पण तिचा प्रेमभंग होतो आणि ती परत ग्रामीण भागात जाते. आणि आई वडील आणि समाजातली माणसं जशी सांगतील तसं वागायचा प्रयत्न करते. पण होतं काय की तिथं गेल्यावरही या तिच्या पहिल्या प्रेमभंगामुळं तिचं जे पुढचं लग्न असतं याच्यात विघ्न निर्माण होतं. आणि जो तिचा दुसरा पती होतो तोही असा बाहेर खेळायला निघतो. आणि कसं होतं की या सगळ्या पुरुष प्रधान संस्कृतीत आपण एक गोष्ट आपल्या लक्षात येते की पुरुषाने एखादा जर लैंगिक गुन्हा केला तर समाज त्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करतं, पण तोच गुन्हा जर स्त्रीकडून झाला तर समाज त्या स्त्रीला कधी माफ करत नाही. मग हीच गोष्ट नेमकी इथं घडते. आणि तिच्या आयुष्यात जे तिला अपयश येते त्या अपयशाचा शेवट ती कशी करते ही पाहण्यासारखी गोष्ट आहे. आणि ती जो मार्ग निवडते तो जो मार्ग आहे तो मार्ग या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो. मी आपण म्हणतो की आपल्या या समाजामध्ये काही मानापमानासारख्या गोष्टी असतात किंवा मानपान ज्याला आपण म्हणू त्या भाग त्याच्यामध्ये आला. एक आपण म्हणू की उच्च नीच असं देखील काहीतरी एक समाज दुर्दैवाने खरं तर समाज प्रबोधन प्रत्येक जण करतो आहे. या चालीरीती ज्या आहेत त्या कुठेतरी बाजूला साराव्यात असे प्रयत्न आपल्या समाजामध्ये होत आहेत. तरी देखील ही गोष्ट आपल्या समाजामध्ये अजूनही शिल्लक आहे. तर त्यावरतीच बोट ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का या रिवणा वायलीमधून? संदेशच असं म्हणता येणार नाही, पण या संदर्भात या समाजात जे घडतंय
आणि त्या समाजात घडत असताना याचे जे पीडित आहेत त्यांच्यावर जी गोष्ट येते ती अतिशय दयनीय आहे. आणि हीच नेमकी दाखवायचा मी या चित्रपटातून प्रयत्न केला. म्हणजे तुमचा एक अनुभव कशा पद्धतीचा आला? कारण हा. आपण बघतो रिवणा वायली सारखा एक विषय, खरं तर एक समाजातला ज्वलंत असा सगळा विषय आहे की जे आमच्या चालीरीती आल्या त्याच्यामध्ये, त्यानंतर एखाद्या स्त्रीवरती गुदरणारा सगळा प्रसंग आहे हा, की एक पुरुषाला एक न्याय, स्त्रीला एक न्याय, अशी जी आमच्याकडं एक चुकीची पद्धत आहे, किंवा मानसिकता तर ती देखील एक मानसिकता आहे, ती पुरुष प्रधान मानसिकता आपण ज्याला म्हणू, ही जी आहे, तर त्यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न आहे. पण हे चित्रपटाच्या माध्यमातून सादर करायचं सहज सोपी गोष्ट एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर होती काही? हां, म्हणजे कसं आहे, आव्हान काय होतं नेमकं असं बद्दल? कसं आहे की मी मूलतः स्टेजचा माणूस आहे, की गेली 30-35 वर्ष मी स्टेज करतो. साधारणतः 30-35 वर्षात मी 30-32 नाटकं सादर केली. मग त्यातली काही मी लिहिलीत, मी काय अभिनय केला, काही दिग्दर्शित केलीत, आणि त्याच्याबद्दल मला महाराष्ट्र शासनाकडून बरेचसे पुरस्कारही मिळाले. पण हे करत असताना माझ्या एक लक्षात आलं की एखादी गोष्ट ज्यावेळेला मी ऐकवीत असतो समाजाला, त्यावेळेला नाटक हे जे माध्यम आहे याचा जो अवकाश आहे तो छोटा आहे. आणि हीच गोष्ट ज्या वेळेला मी चित्रपटासारख्या माध्यमातून दाखवू इच्छितो किंवा दाखवू शकतो त्यावेळेला त्याचा अवकाश वाढतो, आणि तीच गोष्ट मी समाजाला अतिशय चांगल्या प्रकारे दाखवू शकतो. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मी या माध्यमाकडे वळलो. एक कला सादरीकरण आपण जेव्हा शेवटी म्हणतो त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की दिग्गज कलाकार रिवणा वायलीमध्ये आहेत. स्वतः तुमचा देखील अभिनय प्रेक्षकांना पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण याबरोबर नवोदित कलाकार सुद्धा याच्यामध्ये आहेत. पण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की एक आत्मविश्वासानं असं एक सादरीकरण चित्रपटात दिसून येतं, आणि एक ती परिणामकारकता आपण ज्याला म्हणतो साध्य करण्याचा प्रयत्न हा यशस्वी झाला असं आपण ठामपणे या ठिकाणी म्हणू शकतो. तुमचा एक अनुभव कशा पद्धतीचा राहिला, म्हणजे खास करून जे आमचे नवोदित सगळे कलाकार आहेत तर त्यांना हे कथानक समजावून सांगणं किंवा त्यांच्याकडनं तशा पद्धतीनं ते सादर करून घेणं, हे यश कशा पद्धतीनं साध्य केलं गेलं एक दिग्दर्शक म्हणून? कसं आहे की नाटक म्हणा किंवा चित्रपट म्हणा हे टीम वर्क आहे, की सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट आहे. पण ज्या वेळेला मी नवोदित कलाकार घेतो त्यावेळेला ते डायरेक्ट आणून मी असं कॅमेऱ्यापुढे नाही उभा करत, की त्यांच्यावर थोडी मेहनत घेतो, की त्याचा जो रोल आहे तो रोल त्याला समजावून सांगणे, त्याच्या काही तालमी घेणे आणि त्याच्याप्रमाणे त्यांना ते करायला सांगणे. हे ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला हे नवोदित कलाकारसुद्धा दिग्गज कलाकारासमोर आत्मविश्वासाने उभे राहतात. आणि हे मी केलं की चित्रपट सुरू करण्याच्या अगोदर एक 15 दिवस मी सगळ्या कलाकारांची तालीम घेतली, आणि मग त्या तालमीतून त्यांचा आत्मविश्वास वाढवला, की आज माझे जे नाटकातले माझे जे साथीदार आहेत ते अतिशय आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर उभारलेत. नाही, याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा एक भाग असा येतो, रिवणा वायली मुंगी हे जे पुस्तक आहे त्या एका कथेवरती खरं तर हा रिवणा वायली आधारलेला आहे. रिवणा वायली मुंगीचं जे काही एकंदरीत सगळं कथानक आहे किंवा ते अगदी पुस्तक आपण म्हणू तो विषय आणि रिवणा वायलीमधून मांडलेला एक विषय, यामध्ये बरंचसं काही साम्य असं आपल्याला म्हणता येईल का? याच्यामध्ये काही काल परतोय आपण, काही त्यामध्ये बदल केला? अगदी 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 चांगला प्रश्न. कारण शेवटी मूळ जो गाभा आहे तो तर मांडण्याचा प्रयत्न केला, रिवणा वायली मुंगीचा गाभा आहे, पण बदल कशा पद्धतीने केला गेला की शेवटी एक असतं की अवघड एक विषय असतो पण तो सोप्या पद्धतीने मांडणं आपण त्याला म्हणतो, तर एक दर्शक वर्ग आपण समजू शकतो की सहज सोप्या भाषेत समोरच्याला समजेल अशा पद्धतीने जे मांडण्यात आलंय रिवणा वायलीमध्ये. काय बदल करण्यात आले? रिवणा वायली मुंगी आणि रिवणा वायली काय फरक म्हणता येईल त्यामध्ये? तर कसं होतं, बेसिकली रिवणा वायली मुंगी ही प्राध्यापक डॉक्टर राजन गवसांची कथा आहे. ती जर तुम्ही वाचली तर तुमच्या हे लक्षात येईल की ही कथा ही निवेदनपर कथा आहे, आणि या निवेदनपर कथेचं परत पटकथा, संवाद आणि ज्याला आपण स्क्रीन प्ले म्हणतो याच्यात करणं तसं आव्हान होतं. कारण ती साधारणतः एक 20-25 वर्षापूर्वीची कथा होती आणि ती आत्ताच्या काळात उभी करणे. पण त्याची एक चांगली गोष्ट आहे, पण शेवटी आमचा समाज बदल, त्याच्यातलं जो गाभा आहे तो आत्ताच्या काळालाही लागू, तोच म्हणायचा मुद्दा, तो आत्ताच्या काळालाही लागू होतो. आणि तोच नेमका आम्ही उचलला. आमचे जे पटकथाकार आहेत, संवाद आणि पटकथा ज्यांनी लिहिले, संजय पवार, प्रतितेश पटकथा संवाद लेखक आहेत, त्यांनी लिहिलं की ती कथा थोडीशी अशी ॲबस्ट्रॅक्ट स्टाईलची होती.
म्हणजे त्याच्यात फारशी नावं नव्हती, काय नव्हती, ती आत्मनिवेदातनं ती कथा सांगत जाते. पण त्याचं हे रूपांतर त्यांनी अतिशय सुंदररित्या पटकथा संवादमध्ये केलं आहे आणि ते आव्हान होतं, त्यांनी ते केलं. कदम सर, विचारायचं असं आहे की म्हणजे शेवटी चित्रपट आज आपण प्रेक्षकांसमोर आणलेला आहे. 8 एप्रिलपासून तो सर्व चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय आणि जो आपल्याला म्हणू की प्रोमो समोर आला आहे तर त्याच्यानुसार त्याची चर्चा रिवणावालीची सर्वत्र आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसते. एक जी गरज म्हणू समाजाची, खरंच ही आज गरज होती की असा एखादा चित्रपट आज समाजासमोर येणं गरजेचं होतं? जी सामाजिक स्थिती आमची आजची जी आहे तर ती तुम्हाला कशी वाटते एक दिग्दर्शक अगदी म्हणून? बरोबर आहे की हा विषय ही वेळ आताची जी आहे ती खरंच रिवणावायलीची समोर येणं किंवा रिवणावायलीमधून आम्ही तो संदेश पुन्हा एकदा समाजाला देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे की ही आत्ताची जी मी रिवणावायली मांडली आहे ही आत्ताच्या समाजातली, विशेष करून आमच्या ग्रामीण भागातली अतिशय गरज होती. आज आम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या मुलींची लग्न ठरताना बघतो की एखादं साधं सुद्धा मुली शेतकऱ्याचं लग्न, मुलीचं लग्न ठरवायचं झालं तर त्या गोष्टी आता हजारात राहिल्या नाहीत, त्या गोष्टी लाखात गेल्या. आणि ज्यावेळेला अशा वेळेला मुलीचं लग्न करायला तो शेतकरी उभारतो त्याला 2-4 एकर जमीन विकावी लागते त्याची. ही शोकांतिक आहे. आणि आम्ही नुसते सुधारले म्हणतो किंवा शिकले म्हणतो, कदाचित त्या कर्जामध्ये जीवनही संपवावं लागतं जबाबदार व्यक्तीला. किंवा अशा आमच्या भगिनी आहेत की अजून 30 वर्ष झाली, 35 वर्ष झाली, वडील ही करू शकत नाहीत, हे सगळ्या गोष्टी देऊ शकत नाहीत म्हणताना ते अजून अविवाहित राहिले, लग्न अजून नाही झाले ते. म्हणजे हा जो विषय आहे हा आमच्याकडे असा ज्वलंत विषय आहे. म्हणजे कसं झालं की जोपर्यंत समाज त्याची मानसिकता बदलत नाही की असं नाही बाबा मुलगा शिकलेला आहे तितकीच मुलगीही शिकलेली आहे, मग देण्या घेण्याचा प्रश्न येतो कुठं? पण अशी आमची मानसिकता नाही आहे. आमची मानसिकता अशी आहे की मुलगा आमचा शिकलेला आहे, मुलगी जरी शिकलेली असली तरी सुद्धा मुलीच्या आईवडिलांनी मुलाला दिलं पाहिजे. आणि ही मानसिकता बदलली पाहिजे. आणि जोपर्यंत ही मानसिकता आम्ही बदलत नाही तोपर्यंत महिला सबलीकरण किंवा महिला समानता या गोष्टीला काही अर्थ नाही. कदम सर, आता खरोखरच एक प्रेक्षक वर्गाची जी अभिरुची आपण ज्याला म्हणतो ती कुठंतरी बदलत चालली असं वाटतं का? कारण आपण पाहतो की एक काळ असा होता की विनोदी चित्रपट असतील, एक काळ होता की फक्त प्रेमावरचे आधारित काही चित्रपट असतील तर त्याला एक लोकांची पसंत होती. आजकाल मात्र लोकांना असे कुठले काल्पनिक विषय नको आहेत, तर एक ज्वलंत विषय की जे माझ्या आजूबाजूला घडत आहेत, जे समाजामध्ये घडत आहेत, एक वास्तववादी विषय आज लोकांना पसंतीला उतरतात. अशी परिस्थिती तुम्हाला वाटते का? एक दिग्दर्शक म्हणून कशा पद्धतीने बघता? कारण रिवणावालीसारखा चित्रपट वास्तववादी विषयावरती आधारलेला आहे. आम्ही जोगवा बघतो, आम्ही झुंड बघतो, आम्ही सैराट बघतो, असे जे काही चित्रपट सध्या येत आहेत, लोकांची अभिरुची बदलते का? त्यांना वास्तववादी विषय आज पटतायत का? ते अगदी बरोबर आहे की विशेष करून हा जो नवीन ट्रेंड आलेला आहे चित्रपटाचा की वेगवेगळे दिग्दर्शक, वेगवेगळे निर्माते नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येत आहेत आणि ते त्या चाकोरीतून जाणारा चित्रपट ते काढत नाही. त्यांना नवीन काहीतरी सांगायचं आहे, त्यांना त्यांच्या भोवती ज्या गोष्टी घडत आहेत त्या दाखवायच्यात लोकांना. आणि ही अतिशय चांगली गोष्ट. आज तुम्ही फॅन्ड्रीचा ज्या वेळेला विचार करता नागराज मंजुळेचा, ज्या वेळेला तो चित्रपट हिंदी चित्रपटातल्या दिग्गज कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनी पाहिला त्यावेळी त्यांनी त्याचं कौतुक केलं. आणि एका अभिनेत्यानं तर त्यावेळेला सांगितलं की फॅन्ड्री तुम्ही बघा की फॅन्ड्री इज अ न्यू फेस ऑफ इंडियन पॅनोरामा, की आमच्या भारतीय चित्रपटाचा तो नवीन चेहरा आहे आणि इथून पुढे येणारे चित्रपट हे असेच असणार आहेत. आणि याचबरोबर आपल्या रिवणावायलीमध्ये दिसून येतं, म्हणजे शेवटी गंभीर विषय रिवणावायलीचा आपण पाहायला गेल्यानंतर जर आपण वरवर जर पाहायला गेलं तसं तर एक गंभीर असा विषय, समाजातल्या एका दुःखऱ्या गोष्टींवरती बोट ठेवलेला चित्रपट असा आहे. पण हे होत असताना आम्हाला त्याच्यामध्ये एक प्रेमाचा प्रसंग देखील दिसतो, त्याच्यामध्ये गीत संगीत अशी देखील एक सगळ्या गोष्टी दिसतात. सगळ्याच बाजू संतुलित अशा पद्धतीच्या रिवणावायलीमध्ये साध्य झाले आहेत का? विषय तर गंभीर आहे, मात्र तो हळुवारपणे मांडला गेला असं तुम्हाला म्हणायचं? विषय गंभीर आहे आणि शेवटी गंभीर विषय लोकांसमोर मांडणं तो जरा अवघड एक भाग असतो.
की गंभीरपणे जर आपण काही सादर कराल तो लोकांना कितपत रुचेल, पण इथं मात्र गीत संगीताचा सगळा जो भाग आहे तो रिवणेवालेमध्ये आपल्याला दिसून येतोय. हां, कसं आहे की हा विषय मांडताना या विषयाची मांडणी करतानाच मी ठरवलं होतं की याच्यात अनावश्यक गोष्टी मी कुठल्याही घुसडणार नाही. म्हणजे कुठली प्रणयदृश्य म्हणा किंवा एखादं आयटम सॉन्ग म्हणा किंवा चित्रपटातली शिवराळ भाषा म्हणा, या गोष्टी नाही करणार. ज्या गोष्टी चित्रपटाच्या कथेला पुढे नेतील किंवा जी चित्रपटाची कथा अजून स्पष्ट करतील अशाच गोष्टी फक्त चित्रपटात चित्रित केल्या जातील. आता या चित्रपटात 3 गाणी आहेत, पण ती गाणी अशी कुठली नाहीत, त्या चित्रपटाच्या अनुषंगानं आणि त्या प्रसंगाच्या अनुषंगानं जी गाणी आलेली आहेत तीच गाणी आहेत. याच्यात प्रेमकथेला फारसं महत्त्व नाही आहे, कारण ती चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगानं आलेली प्रेमकथा. म्हणजे असं मुद्दाम म्हणून किंवा लोकांना आवडेल, लोकांना हे दिलं पाहिजे म्हणून नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर एखादा चांगला विषय मांडत असाल, जर तुम्ही तो विषय लोकांना अशाच पद्धतीनं आवडेल असं गृहीत धरून नका चालू की मी हा विषय मला अशा पद्धतीने मांडायचा आहे आणि तो लोकांना नक्की आवडेल, हे गृहीत धरून जर मांडला तर लोक तो विषय पाहतात. रिवणावाली चित्रपट जो मराठी येतोय 8 एप्रिलपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे सर्व चित्रपटगृहांमध्ये. तर त्याचे दिग्दर्शक डॉक्टर दिनेश कुमार कदम यांच्याशी सविस्तर असा संवाद आपण साधतो आहोत आणि त्यांनी सांगितलं की शेवटी नावापासून एक वेगळेपण या चित्रपटाचं आहे आणि एक प्रभावी सादरीकरण जो समाजातील एक ज्वलंत विषय आहे, तर त्याचं एक प्रभावीपणे केलेलं सादरीकरण हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य. आणि आपण पाहतो की जे वास्तववादी चित्रपट ट्रेंड आमच्या मराठी चित्रपटामध्ये येतोय त्याच अनुषंगानं आज रिवणावाली या चित्रपटात सर्वत्र जोरदार चर्चा होती. अर्थात प्रोमो रिलीज झालेला आहे. चित्रपट 8 एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होतोय, पण प्रोमोलाच मिळालेला एवढा मोठा प्रतिसाद पाहता निश्चितच सिने रसिक जे आहेत तर ते या चित्रपटाचं जोरदार स्वागत करतील. आणि एक वेगळेपण कशा पद्धतीचं या चित्रपटाचं आहे तर ते दिग्दर्शक म्हणून डॉक्टर दिनेश कुमार कदम यांनी आपल्यासमोर एक सविस्तर याचं विवेचन केलं. पण याचबरोबर आणखीन एक आपल्याला याचा महत्त्वाचा भाग येतो की शेवटी असा जो काही एक चित्रपट समोर येतो वास्तववादी, दिग्दर्शकाची एक भूमिका असते एका विषयाकडं पाहण्याची किंवा सादर करण्याची. कदम सरांनी टीम वर्क म्हणून सांगितलं, म्हणजे या चित्रपटाचं यश जे असेल तर ते टीम वर्कचं असेल. टीम वर्क म्हणून आपण जेव्हा सगळं पाहतो तेव्हा कलाकारांचा अभिनय कशा पद्धतीनं एक परिणामकारकता साधताना तुम्हाला दिसतोय. जी काही परिणामकारकता ह्या अभिनयाची दिसून येते, सर्व शेवटी अभिनयावर हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. कशा पद्धतीचं एक यश त्याच्यामध्ये मिळताना तुम्हाला दिसतं, म्हणजे तुम्ही एक या विषयाकडे पाहिलं पण ती साथ तुम्हाला कशा पद्धतीने मिळाली. सर्व कलाकारांनी कामं अतिशय उत्कृष्टपणे आणि आपण त्याला मन लावून केलेली. संगीतापासूनच्या सगळ्या गोष्टी आपण म्हणूयात तर ते कशा पद्धतीनं एक रसायन सगळं जमून आलं की खरं तर या सगळ्या गोष्टी जमवून आणताना साधारणतः वर्ष ते 1.5 वर्षाचा कालावधी आम्हाला लागला. ज्यावेळेला आम्ही ॲक्च्युली प्रॅक्टिसला सुरुवात केली त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या भूमिका या कथेत आहेत त्या भूमिका पार पाडताना कुठलाही अभिनय लाऊड अभिनय होणार नाही किंवा हा अभिनय जास्तीत जास्त वास्तववादी कसा होईल याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. आणि ते सगळ्याच पात्रांच्या बाबतीत लक्ष हे दिलं. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड म्युझिक, कुठलंही भडक अशा प्रकारचं बॅकग्राऊंड म्युझिक आमच्याकडे वापरलेलं नाही. आणि जी गाणी आहेत ती गाणी अतिशय सुरेल आणि सुरेख अशी गाणी आहेत आणि अर्थपूर्ण गाणी आम्ही जे दिले की तो जो प्रसंग आहे तो चित्रपटातलं जे कथानक आहे ते कथानक अजून उठावदार कसं होईल या दृष्टीने त्या गाण्यांचा उपयोग केला. रिवणावाली चित्रपटाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आमच्याकडे बऱ्याच वेळेला मराठी चित्रपटांसाठी आमच्याकडे जेव्हा चर्चा होत असते तेव्हा त्याचे तांत्रिक मुद्दे सातत्यानं उपस्थित केले जातात. आणि या आघाडीवरती रिवणावाली चित्रपटाचं एडिटिंग असेल किंवा अन्य त्याच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या अतिशय परिणामकारक अशा पद्धतीच्या आपल्यासमोर येतात आणि त्यावरती विशेष भर दिला गेला आहे. हे देखील आपल्याला प्रोमो जरी पाहिला तरी लक्षात येतं. कदम सर, तांत्रिकदृष्ट्या जो भर दिला गेला आहे, एक तुमची संकल्पना होती अशी की तांत्रिकदृष्ट्या त्याच्यावरती चांगलीच मेहनत घेतली पाहिजे. हो, अगदी. आणि त्याचं एक तांत्रिकदृष्ट्या एक वैशिष्ट्य काय, कशा पद्धतीचं? असं एक माझं पहिल्यापासून एक मत होतं की चित्रपट जेव्हा तयार होईल किंवा तयार होत असताना तांत्रिकदृष्ट्या कुठलीही तडजोड करायची नाही. तो चित्रपट अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तयार झाला पाहिजे.
त्याच्यासाठी मग मी सिने क्षेत्रात असलेला अतिशय चांगला असा कॅमेरा मी चित्रपटासाठी वापरला ज्या ॲरिॲलिक्स नावाचा. त्याचबरोबर माझ्या चित्रपटाचं एडिटिंग किंवा बॅकग्राऊंड म्युझिक आणि साऊंड हे सगळं मी उत्कृष्ट स्टुडिओजनं तयार केले. माझ्या चित्रपटाचं DI किंवा जे कलर ग्रेडेशन असतं हे मुंबईच्या रेड चिली स्टुडिओला केलं आहे की जिथं इथं कुठल्या प्रकारची मी तडजोड केलेली नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही चित्रपट पडद्यावर पाहाल त्यावेळेला ते अतिशय एक दर्जेदार चित्र तुम्हाला दिसेल. आणि जे आपण अलीकडचे जे सगळे मराठी चित्रपट म्हणतोय आणि आता जो येतो तो रिवणा वाहिले, याचं एक यश कशा पद्धतीने तुम्ही बघता, कशा पद्धतीच्या अपेक्षा तुमच्या आता सिने रसिकांकडनं आहेत हा विषय, या विषयावरती खास करून एक लोकांच्या आपण अपेक्षा पण म्हणू आणि दुसरं एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला हे पण अपेक्षित असेल की कुठंतरी समाज प्रबोधनाचा देखील आपण जे उद्देश मनात ठेवला आहे तो देखील कशा पद्धतीने साध्य होईल, या दोन्ही गोष्टींच्या अपेक्षा कशा पद्धतीच्या आहेत? हा चित्रपट तयार करताना माझ्यामागं एकच उद्देश होता की ही चांगली कथा आहे, या आत्ताच्या वेळेला सुद्धा समाजाला एक दिशा दाखवणारी कथा आहे, तर ही चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडली गेली पाहिजे. हा चित्रपट हा काही व्यावसायिक चित्रपट म्हणून मी केलेला नाही. माझा जो एक छंद आहे की मला एक आवड आहे, या आवडीतून हा चित्रपट तयार केलेला आहे. पण हे बघत असताना सुद्धा कुठंतरी व्यावसायिक गणित हे बघावंच लागतं. त्या दृष्टीनं हा चित्रपट तयार केला गेलेला आहे. त्यामुळं मी अगदीच अशा अपेक्षा करत नाही की प्रचंड चालणारा किंवा आहे, पण समाजातले जे आमचे घटक आहेत, विशेष करून ग्रामीण भागातले जे आमचे घटक आहेत, त्या ग्रामीण भागातल्या लोकांनी हा चित्रपट पाहावा, शहरी भागातल्याही लोकांनी हा चित्रपट पाहावा आणि खरोखर याच्यातून काही आम्हाला घेता येतं आहे का, एवढं जरी त्यांच्या डोक्यात आलं किंवा एवढं जरी त्यांना समजलं तरी हे चित्रपटाला भरपूर यश मिळालं असं मी म्हणेन. सैराटसारखा चित्रपट आहे की ज्याचं चित्रीकरण आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यात झालं आणि आता देखील या चित्रपटाचं रिवणा वायलीचं जर आपण बघतो की बहुतांश चित्रण जे आहे ते शहर आपण म्हणू शहरात आणि जिल्ह्यात खास करून दोन्ही ठिकाणी झालेलं आहे. सोलापूरमध्ये असं चित्रण होतं आणि हे चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजतायत, तेव्हा इथल्या एका चित्रणाचा एक अनुभव तुम्हाला कशा पद्धतीत राहिला? सोलापूर शहर जिल्ह्यात जेव्हा चित्रीकरण याचं होत होतं, ही बदलती एक परिस्थिती आहे असं म्हणायचं आपण याला. आता याच्याबद्दल बोलायचं झालं तर शहरात किती आहे माहीत नाही, पण खेडेगावात आता चित्रपटाची लाट आली की बरेचसे होतकरू तरुण असं चित्रपटाच्या पाठीमागे लागलेत. आणि याच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला मी माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं त्यावेळेला माझ्या चित्रपटाचं चित्रीकरण बरंचसं ग्रामीण भागातलं आहे. आता शहरी भागातलं म्हणाल तर मग युनिव्हर्सिटीचा भाग वगैरे जो आहे त्या भागात ह्याच्यात केलेला आहे. पण एकंदरीत लोकांचा रिस्पॉन्स हा अतिशय चांगला होता. ज्यावेळेला मी माझ्या गावाला चित्रीकरण करत होतो त्यावेळेला हजारोच्या संख्येने लोक चित्रीकरण पाहायला असतात. पण एक चांगली गोष्ट की त्यांनी माझ्या चित्रपटाच्या कामात मला कुठेही अडथळा निर्माण केला नाही किंवा मला कुठेही डिस्टर्ब केलं नाही. नाही, हेतू समाज प्रबोधन असंच म्हणता येईल या चित्रपटाच्या माध्यमात. जेव्हा चित्रपट आपण संबंध बघतो ज्याला प्रबोधन आपल्या समोर आलं, जी कथानक आपल्याकडनं समजते त्यानुसार समाज प्रबोधनाचाच हेतू या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचं आहे का? मग एक जी तुमची अपेक्षा जी म्हणावी ती समाज प्रबोधनाचीच आहे का याच्यामधून? अगदी असे समाज प्रबोधनच असं म्हणता येणार नाहीये, पण जी नायिका आहे या चित्रपटाची, हा एक समाजाचा आरसा, समाजाचा चेहरा त्यातून दाखवायचा आपल्याला, ती जी नायिका आहे तिच्या आयुष्यात हे जे सगळं घडत जातंय आणि ते घडत गेल्यानंतर ती समर्थपणे हे सगळं पेलण्याचा प्रयत्न करते, तरीही तिला यश येत नाही. समाजाची जी मानसिकता आहे ती बदलत नाही आणि मग या सगळ्याला शेवटाला ती जी रिॲक्शन देते ह्याला, ही रिॲक्शन ही समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. कदम साहेब, महत्त्वाचा विषय हा सगळा तुम्ही हाताळला आणि एक चित्रपट सुद्धा तुम्ही आज समोर आणलाय. निर्माता दिग्दर्शक म्हणून सहज सोपी ही कुठली गोष्ट नसते. एखादा चित्रपट काढणं ही सहज सोपी गोष्ट नाही आहे. आणि शेवटी एक वास्तववादी असा चित्रपट सादर करणं, कारण शेवटी वास्तववादी चित्रपट काढत असताना मूळ जो विषय आहे तर तो प्रभावीपणे मांडलाच गेला पाहिजे, एकंदरीत अशी परिस्थिती असते. हे सगळं होत असताना आव्हानात्मक अशी काही परिस्थिती तुमच्यासमोर उभारली होती का?
हे सगळं करत असताना? कारण आपण म्हणतो की एखादी कलाकृती सादर करताना कलाकार अगदी सहजपणे होईल असं काही नसतं. कधी कधी ते एक आव्हान देखील एक समोर उभारलेलं असतं. या चित्रपटाच्या बाबतीत तुमचा अनुभव काय आला तुम्हाला, की सहजपणे हा चित्रपट साकारला गेला की कठीण प्रसंग सुद्धा तुमच्यासमोर उभारले एक निर्माता दिग्दर्शक म्हणून? नाही, की तशी या क्षेत्रात सहजासहजी कुठलीही गोष्ट होत नाही. तुम्हाला अनेक संघर्ष करावा लागतो, तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, त्याच्यावर मात करून तुम्हाला पुढं जावं लागतं. असे भरपूर येतात. आणि विशेष करून ज्यावेळेला तुमचं चित्रीकरण चालू असतं त्यावेळेला ज्या अडचणी येतात की तुमच्या मनातही नसतं की असं आपल्याला कुठल्या गोष्टीला तोंड द्यावं लागेल, अशा गोष्टी तुमच्या समोर येऊन उभ्या राहतात. त्यावेळेला मोठी कठीण परिस्थिती उभी राहते. आणि विशेष करून ज्यावेळेला तुम्हाला अननोन लोकेशन्स असतात की जी लोकेशन्स तुम्हाला माहीत नाहीत, तिथले लोक माहीत नाहीत, आणि अशा ठिकाणी तुम्ही त्यावेळेला शूटिंग करता, त्यावेळेला काही गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावंच लागतं. पण कसं असतं की त्या गोष्टीवर मात करून, म्हणजे त्या लोकांशी समन्वय साधून त्यांना बऱ्याच गोष्टी समजावून सांगून ह्या करावं लागतात. तर काही गोष्टी होतं की नाही नाही, तुम्ही आमच्या जातीच्या विरुद्ध दाखवताय, तुम्ही आमच्या समाजाच्या विरुद्ध दाखवताय, मग हे आम्ही होऊ देणार नाही. असं ज्यावेळेला असतं त्यावेळेला त्यांना समजावून सांगावं लागतं की तसं नाही बाबा, हे असं आहे, हे कुणाच्याही विरुद्ध नाही, हे आम्हाला दाखवायचं, हे तुझ्या आसपासही घडतंय, तुझ्या बाजूलाही घडतंय, आणि हे घडत असताना हे तुम्हाला दाखवणं माझं काम आहे. म्हणजे त्यांना परत समजूत घालून ह्या गोष्टी कराव्या लागतात. कदम साहेब, रेवणावायली लोकांसमोर आणताना असा काही प्रसंग आलाय का की हा विषय लोकांना पटवून द्यावा लागलाय, किंवा काही गैरसमज निर्माण झालेत आणि कुठेतरी ते गैरसमज दूर करायचा प्रयत्न देखील करावा लागला, असं काही वातावरण आहे का? नाही, अजून तरी तसं वातावरण निर्माण झालेलं नाही, म्हणजे सुदैवान. की म्हणजे खरं तर ते समजून लोकांनी घेतलं पाहिजे. पण आपण दुर्दैवाने आपण असं म्हणू की असे काही प्रसंग निर्माण होतात. आपण बघतोय अनेक चित्रपट, अगदी आपण आता म्हणू की काश्मीर फाईल आपल्या मनातही नसतात किंवा आपल्या डोक्यातही नसतात, आणि ऐन वेळेला ते ज्या वेळेला हा चित्रपट रिलीज होईल त्याच्यात बाकीच्या गोष्टी कुठल्याच नाही, जे आहे ते समाजात जे दिसलं त्याचा आरसा मी तुमच्यासमोर धरला. याच्यात कुठल्या जातीपातीचा किंवा ह्याचा त्याचा कुठलाही रेवणावायलीबद्दल कोणी काही आक्षेप घेण्याचं कुठलंच कारण आता तरी अशी माझी तरी भूमिका आहे की कुणी त्यात आक्षेप घ्यायचं काही कारण नाही. पण शेवटी कसं असतं की तुम्ही त्या चित्रपटातनं सत्य दाखवलंय, वास्तव दाखवलंय, आणि सत्य वास्तव आम्ही जेव्हा स्वीकारतो तेव्हा पचनी लवकर पडत नसतं किंवा ते अवघड जातं. प्रत्येक जण काही सोयीनं घ्यायला जातो किंवा एखाद्याच्या हेतूवरती संशय व्यक्त केला जातो. नक्की. तुमचा अनुभव आतापर्यंत तरी कसा आहे, किंवा या बाबतीत तुम्ही रसिकांना काय सांगाल? या बाबतीत रसिकांना मी एकच सांगेन की ही कुठलीही काल्पनिक कथा नाही. ही जी कथा आहे ही तुमच्या आमच्या घरात घडणारी कथा आहे, तुमच्या आमच्या घराभोवतीच्या समाजात घडणारी कथा आहे. याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही नजरेनं तुम्ही पाहू नका की हा या जातीचा किंवा तो त्या जातीचा, असं कुठलंही काही नाही. त्याच्यामुळं हा चित्रपट मी तुम्हाला सांगेन, या चित्रपटाचं पोस्टर ज्यावेळेला आम्ही रिलीज केलं त्यावेळेला आम्ही एक टॅगलाईन दिली होती, ना शिवी, ना शिवराळ भाषा, ना आयटम सॉन्ग, ना कुठलाही धांगडधिंगा, प्रत्येक मराठी माणसानं सहकुटुंब पाहावा असा दर्जेदार चित्रपट. सहज सोप्या भाषेत हे सगळं सांगणार. कदम साहेब, अनेक नाटकं तुम्ही लिहिली, रंगभूमीवरती सादर केली, आणि आता हा रेवणावाली चित्रपट तुम्ही काढताय. महत्त्वाचं म्हणजे याच्यात तुमचा एक अभिनय पण आहे, म्हणजे तुम्हीच एक तुमचा रोल आहे त्याच्यामध्ये. हा रोल साकारताना एक तुमचा एक विचार काय होता त्याच्यामध्ये? शेवटी एक असतं की दिग्दर्शकांनीच रोल करणं, एक निश्चितच बाकी कलाकारांमध्ये तो त्यामुळे एक आणखीन एक आत्मविश्वास वाढतो, किंवा एक वातावरण वेगळंच तयार होतं. एक स्वतः ती भूमिका साकार करावी असा एक विचार कसा? नाही, याच्यात एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला दिग्दर्शनही करत असता आणि अभिनयही करत असता त्यावेळेला तुमच्यावर दोन्ही जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे तुमच्या मनात एक धाकधूक असते की माझा अभिनय तेवढा व्यवस्थित होईल का नाही. ज्यावेळेला तुम्ही दिग्दर्शक असता त्यावेळेला तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे सेफ असता. पण हा करताना त्याच्यातला जो माझा छोटासा रोल आहे तो रोल अशामुळे ते कलाकारांमध्ये दडपण येतं का अगदी आत्मविश्वास वाढतो? काय अनुभव घेतला तुम्ही? नाही, कारण याच्यापूर्वी मी कधीच ह्याच्या पुढे उभारलेलं नव्हतो कॅमेऱ्याच्या पुढं. पण तरी पण मला एक माहीत होतं की मला दिलेला जो रोल आहे ही मी व्यवस्थितपणे पार पाडू शकतो, आणि मी तो पार पाडला. कारण इतक्या वर्षाच्या माझ्या अभिनयाच्या जोरावरती
ते मला ते करता आलं. कदम सर, शेवटचा प्रश्न असा की एक गंभीर असा विषय घेतला आहे आणि तो रिवणा वायलीच्या माध्यमातून सहज सोप्या पद्धतीने लोकांसमोर आणण्याचा, सिनेरसिकांसमोर आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. सिनेरसिकांना आव्हान कशा पद्धतीचं तुमचं राहील? मी सिनेरसिकांना एकच सांगेन की हा वेगळ्या नावाचा, वेगळ्या विषयावरचा एक आगळा वेगळा चित्रपट आहे. येत्या 8 एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तो प्रदर्शित होतो आहे. आपण सर्वजण सहकुटुंब या चित्रपटाला या आणि चित्रपटगृहात हा चित्रपट पहा. आपल्याला चित्रपट नक्कीच आवडेल. रिवणा वायली चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक डॉक्टर दिनेश कुमार कदम यांच्याशी आपण सविस्तर असा संवाद रिवणा वायली चित्रपटाच्या निमित्तानं विशेष संवाद या माध्यमातून आपण साधला. खरं तर नावापासून या चित्रपटाचं एक वेगळेपण आणि वैशिष्ट्य आपल्या डोळ्यासमोर येतं. नेमकं हे कथानक कशा पद्धतीचं, ज्या चित्रपटाचा प्रोमो आज एवढ्या चर्चेमध्ये आहे, तो चित्रपट नेमका कशा पद्धतीचा आहे, कोणत्या कथानकावरती आधारलेला आहे, आणि नेमकं या चित्रपटातून निर्माते आणि दिग्दर्शक असणारे डॉक्टर दिनेश कुमार कदम यांना नेमकं सांगायचं आहे का, अशा एका सर्व अंगाने आपण आज सविस्तर असा संवाद कदम सरांशी साधला. आणि व्यस्त असं त्यांचं एक वेळापत्रक, त्यातनं त्यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलला एक वेळ दिला. आणि रिवणा वायली चित्रपट नेमका काय, कारण शेवटी नाव म्हणल्यानंतरच आपल्याला की नेमकं काय, कशा पद्धतीचा हा चित्रपट आहे. तर निश्चितच समाजातल्या एका वास्तववादी विषयावर, ज्वलंत विषयावरती भाष्य करणारा, समाजाचाच एक चेहरा समाजाला दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून झाला. आणि त्यांनी सांगितलं की कोणतीही शिवराळ भाषा, कोणताही ॲटोन सॉन्ग किंवा कुठलाही धांगडधिंगा असा चित्रपटात नाही, मात्र सर्वांनी पाहावा आणि सर्वांनी विचार करावा अशा पद्धतीचा हा रिवणा वायली चित्रपट 8 एप्रिलपासून सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतो आहे. आणि त्याच निमित्तानं आपण डॉक्टर दिनेश कुमार कदम सरांशी सविस्तर असा संवाद साधला. कदम सर, आपण वेळ दिला आणि सविस्तर असा संवाद आमच्या सिनेरसिकांशी, सोलापूरकरांशी साधला, याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आपले मनपूर्वक असे आभार. धन्यवाद. नमस्कार.